नर्मदे हर. आज आपण भोगीविषयी माहिती बघणार आहोत. तर भोगी सणामध्ये खाल्ल्या जाणाऱ्या भाज्या. भोगीच्या दिवशी पारंपरिक भाजी तयार केली जाते, ज्याला भोगी भाजी असे म्हणतात. तर हा सण विशेष करून मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी केला जातो. त्यामध्ये आपण आता भाज्यांचे विविध प्रकार बघणार आहोत. तर याच्यामध्ये हंगामी भाज्या ह्या जास्तीत जास्त करून वापरल्या जातात. जसे की आता मी एकूण 10 भाज्यांची तुम्हाला नावे सांगते आहे. हवं तर तुम्ही नोट करून घ्या. नंबर 1 मुळा, 2 वांगी, 3 शेंगदाणे, 4 गाजर, 5 हरभरा, चणे, शेंगा, 6 हुरडा, कच्चे ज्वारीचे दाणे म्हणजेच. नंबर 7 कारली, 8 शेवगा म्हणजे ड्रमस्टिक. नंबर 9 दोडका, 10 फोडशी म्हणजेच हिरव्या शेंगा. या भाजीत शेंगदाणे आणि हुरडा टाकल्यामुळे भाजीला एक वेगळीच चव येते. थोडासा गुळाचा गोडवा म्हणजे गोडसर आणि थोडंसं नेहमीपेक्षा भाज्यांमध्ये जे तेल टाकतो त्याच्यापेक्षा थोडी जास्त तेल जर टाकले तर भाजीला अशी एक वेगळीच चव येते. आता आपण पौराणिक कथा आहे भोगीविषयी ती बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे आपल्याला श्रीकृष्णाशी संबंधित जी पौराणिक कथा आहे ती बघता येईल. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही कथा जवळपास द्वापार युगातील जेव्हा श्रीकृष्ण लहान होते तेव्हा त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला होता आपल्या एका बोटावरती. तर तिथून सुरुवात होते ह्या भोगी सणाला अशी मान्यता आहे. आणि या दिवशी भगवान इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी लोक यज्ञ करतात. इंद्रदेव हा समृद्धी आणि पर्जन्याचा देव आहे असे मानले जाते. आणि या दिवशी शेतकरी चांगल्या पिकासाठी प्रार्थना करतात. आणि भोगी सणाशी एक कथा जी की श्रीकृष्णाशीही जोडलेली आहे. तर श्रीकृष्णाने गोकुळवासियांना सांगितले की तुम्ही गोवर्धन पर्वताची पूजा करावी, कारण पर्वत त्यांचे रक्षण करतो. गोवर्धन पूजेनंतर गोकुळवासियांनी आपल्या सर्व ज्या जुन्या प्रथा परंपरा होत्या त्यांना सोडून त्यांनी नवीन पद्धती स्वीकारल्या. आणि ते तेव्हापासून इंद्रदेवासोबतच गोवर्धनाचीही पूजा करू लागले. म्हणून या सणाला भोगी सण असे म्हणले जाते. आणि तेव्हापासून हा सण सुरू झाला अशी मान्यता आहे. आता वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार. नर्मदे हर. नर्मदे हर.